सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवेबाबत निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शनिवारी रात्री ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत आढळून आलेत। रुग्णांच्या नातेवाईकांनी टोणपे यांची अवस्था मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। डॉक्टरांची अवस्था पाहून नातेवाईकांना रुग्णाला उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्याची वेळ आली। पन्हाळागडावरील एका व्यक्तीला अचानक चक्कर आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी तातडीने त्याला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं। मात्र त्यावेळी ड्युटीवर असणारे वैद्यकीय अधिकारी दिगंबर टोणपे यांनी मद्यपान केल्याचं नातेवाईकांच्या निदर्शनास आलं। त्यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हतं। रुग्णाच्या नातेवाईकांनी टोणपे यांची अवस्था मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। वैद्यकीय अधिकारी मद्यपान करून फुल टाईट असल्यानं त्या रुग्णांवर प्राथमिक उपचार नर्सिंग स्टाफने केले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्या रुग्णाला तातडीनं कोल्हापूरमध्ये हलवण्यात आलं। वेळेत आणि कमी खर्चात उपचार व्हावेत यासाठी अनेक वेळा रुग्णास शासकीय रुग्णालयात आणलं जातं। काही रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असते। मद्यपान करणाऱ्या डॉक्टरांच्या अवस्थेमुळे पन्हाळ्यावरील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून ग्रामीण रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमच्या इमारतीची दुरावस्था गंभीर बनली असून इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळू लागलाय। यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। शहरातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांचा समावेश असलेल्या या इमारतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमच्या इमारतीची अतिशय दुरावस्था झाली आहे। राजाराम स्टेडियमच्या या इमारतीमध्ये दुय्यम निबंध कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, कामगार आयुक्त कार्यालय आणि वस्त्रोद्योग समितीचं कार्यालय कार्यरत आहे। या सर्व कार्यालयांमध्ये दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी ये-जा करत असतात। मात्र इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्यानं नागरिकांना जीव मुठीत धरूनच वापर करावा लागतोय। गाळ्यांच्या समोरील स्लॅबचा काही भाग ठिकठिकाणी सैल झाला असून त्यावरील गिलावा सतत कोसळत आहे। मागील काही दिवसात स्लॅबचा गिलावा एका दुचाकीवर कोसळल्याची घटना घडली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होती आहे। अशा घटना वारंवार घडत असताना नागरिकांमधून भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महापालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तसंच संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। महापालिकेनं वेळेत योग्य ते पावलं उचलून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हातकणंगले तालुक्यातील रांगोळी या गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी 5 जणांविरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवरा राकेश नलवडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। डिसेंबर 2024 मध्ये हातकणंगले तालुक्यातील रांगोळी या गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला। संशयित आरोपी राकेश नलवडे यानं मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवून अत्याचार केला असल्याची माहिती बाल विकास विभागातील महिला पर्यवेक्षिका सुनीता कोळी यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी कर्नाटकातील निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात 0 नंबरनं तक्रार दाखल केली। त्यानंतर पुढील तपासासाठी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला। दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली आणि राकेश ज्योतिराम नलवडे, ज्योतिराम सीताराम नलवडे, फुलाबाई ज्योतिराम नलवडे, अशोक कोंडेकर आणि अमृता अशोक कोंडेकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता, लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण अधिनियम तसंच बालविवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करतायत। मुरगुड परिसरात शेअर मार्केटमधील पैशांच्या वादातून झालेल्या अपहरण प्रकरणाचा मुरगुड पोलिसांनी वेळीच छडा लावत अपहरणग्रस्ताची सुटका केली आहे। या कारवाई दरम्यान कोगनोळी टोलनाक्याजवळ पोलीस आणि अपहरणकर्त्यांमध्ये झटापट होऊन पोलीस उपनिरीक्षक A.S. कुंडले जखमी झाले। या कारवाईत पोलिसांनी प्रवीण कांबळे, अतुल चांदणे आणि हिमांशी यादव यांना अटक केली आहे।
कागल तालुक्यातील हमीदवाडा इथल्या राजेंद्र जत्राटे यांचं अपहरण करून त्यांना विविध ठिकाणी फिरवत अपहरणकर्त्यांनी सुमारे 3 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसंच त्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करून संशयित वाहनांचा माग काढला. कोंगनोळी टोलनाका परिसरात सापळा रचून वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपहरणकर्त्यांनी विरोध करत झटापट केली. या झटापटीत उपनिरीक्षक कुंडले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र पोलिसांनी धाडसानं कारवाई करत अपहरण केलेल्या जत्राटे यांची सुटका केली. या कारवाईत प्रवीण कांबळे, अतुल चांदणे आणि हिमांशी यादव यांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित 4घांचा शोध सुरू आहे. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात चैत्र यात्रेनंतर ज्योतिबा देवाची पहिली पाकाळणी आज उत्साहात साजरी झाली. सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर उपस्थिती लावली होती. आज ज्योतिबा देवाची सरदारी रूपात सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती. 1 एप्रिलला ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रा पार पडली. चैत्र यात्रेनंतर आज पहिल्या रविवारी असलेल्या पहिल्या पाकाळणीला भाविकांनी दर्शनासाठी ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी केली होती. आज ज्योतिबा देवाची सरदारी रूपात सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती. मंदिरासभोवती भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा संपन्न झाला. भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांगभलचा गजर केला. ज्या भाविकांना चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सासनकाठी घेऊन डोंगरावर येता आलं नाही, ते भाविक आज पहिल्या पाकाळणीनिमित्त ज्योतिबा डोंगरावर सासनकाठी घेऊन दाखल झाले होते. आज पहिल्या पाकाळणीसाठी ज्योतिबा डोंगरावर 2 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील काही भागासाठी जीवनदायिनी ठरलेल्या राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी दूधगंगा धरणातील पाणीसाठा यंदा गतवर्षीच्या तुलनेत 1 TMCनं घटलाय. त्यामुळं प्रशासनाला सिंचन क्षेत्र आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन काटेकोरपणे करावं लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र दूधगंगा धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. ऊस, भात, भाजीपाला आदी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. साधारणपणे 1 हंगाम पूर्ण करण्यासाठी सिंचन क्षेत्राला अनेक TMC पाण्याची आवश्यकता असते. विशेषतः उन्हाळी हंगामात पाण्याची मागणी अधिक वाढते. त्याचबरोबर धरणावर अवलंबून असलेल्या गावांना आणि शहरांना पिण्यासाठीही दरवर्षी ठराविक प्रमाणात पाणी राखीव ठेवावं लागतं. तज्ज्ञांच्या मते पिण्याच्या पाण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 TMC इतका पाणीसाठा सुरक्षित ठेवणं आवश्यक असतं. दूधगंगा धरणात 7.93 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक असून धरण 33.6% भरलेलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 1 TMCनं साठा कमी आहे. अलीकडे पडलेल्या वळीव पावसामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी काहीशी घटली असून सध्या धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आलाय. मात्र साठ्यातील घट लक्षात घेता पुढील काही महिन्यात सिंचनासाठी पाण्याचं नियोजन करताना प्रशासनास मोठी कसरत करावी लागणार आहे. अंधश्रद्धा, अज्ञान यापासून दूर राहून मातंग समाजानं ज्ञानाची वाट जोपासली पाहिजे, तरच समाजात परिवर्तन घडेल असा विश्वास ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी नूतन लोकप्रतिनिधी, UPSC उत्तीर्ण आणि नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीनं महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे नूतन लोकप्रतिनिधी, UPSC उत्तीर्ण, त्याचबरोबर नवोदय विद्यालय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सोहळा शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रेरणा कैलास खवळे यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषदमधील नूतन सदस्या आणि नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. सुरुवातीला लालासाहेब नाईक यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी डॉक्टर मोरे यांनी परिवर्तनाच्या वाटेवर मातंग समाज या विषयावर मार्गदर्शन केलं.
उपेक्षित वंचित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजातील मुलं आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर जात आहेत हे कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. अंधश्रद्धा अज्ञान यापासून दूर राहून मातंग समाजानं ज्ञानाची वाट जोपासली पाहिजे, तरच समाजात परिवर्तन घडेल असा विश्वास प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांनी व्यक्त केला. माजी आमदार राजू आवळे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना समाजाचे प्रश्न सोडवण्यास सत्तेचा वापर करण्याचं आवाहन केलं. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक लालासाहेब नाईक यांनी केलं. यामध्ये त्यांनी संघटनेनं केलेल्या आजवरच्या कामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर भविष्यातील ध्येय धोरणं विशद केली. यावेळी मुंबई काँग्रेस महासचिव विकास तांबे, जिल्हा परिषद मुख्य वित्त आणि लेखाधिकारी अतुला कुर्डे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, हातकणंगले पंचायत समिती सभापती अश्विनी बिरांजे, विनोद शिंदे, प्रकाश नाईक यांच्यासह मातंग समाज बांधव उपस्थित होते. आकर्षक रांगोळ्या, फुलांची आरास आणि चांगभलचा जयघोष करत उत्साही वातावरणात कोल्हापूरमधील शिवाजी पेठेतल्या श्री फिरंगाई देवीचा पालखी सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पालखी सोहळ्याला आमदार सतेज पाटील, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, मधुरिमाराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. परंपरेनुसार शिवाजी पेठेतील श्री फिरंगाई देवीचा पालखी सोहळा शनिवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रथेनुसार रात्री 8:45 वाजता आमदार सतेज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, मधुरिमाराजे छत्रपती, विजय देवणे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री फिरंगाई देवीची आरती करण्यात आली. यानंतर लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीच्या पालखी प्रदक्षिणेला सुरुवात झाली. देवीचा अखंड जयघोष आणि गुलालाची उधळण करत हजारो भाविक या पालखी प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. देवीची पालखी फिरंगाई चौक, कोंडेकर गल्ली, फिरंगाई तालीम इंगवले गल्ली, विद्यार्थी कामगार चौक, यादव चौक या मार्गावरून काढण्यात आली. पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या आणि फुलांची आरास करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांनी आरती करून देवीचं दर्शन घेतलं. पालखी मार्गावर फिरंगाई तरुण मंडळ, न्यू गणेश तरुण मंडळ, शाहू फ्रेंड सर्कल, चॅलेंज ग्रुप, ओंकार ग्रुप, फिरंगाई तालीम मंडळ आणि विनर्स ग्रुपतर्फे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान आमदार सतेज पाटील, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सुनील मोदी, विशाल देवकुळे, मंजित माने, ऋग्वेदा इंगवले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, तेजस्विनी इंगवले, राहुल इंगवले, पवन इंगवले, शुभम कांबळे, देवीची वहिवाटदार पुजारी अभिषेक गुरव, विजय गुरव, ऋतुराज गुरव, बळवंत गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. भगवान महावीर जयंती महोत्सवाचं औचित्य साधून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या वतीनं जगभरामध्ये विविध देशात 130 ठिकाणी आणि भारतात 8,000 ठिकाणी नवकार महामंत्र पठण आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार कोल्हापुरात महासैनिक दरबारमध्ये 9 एप्रिलला सकाळी 7:30 ते 9 या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील जैन बांधवांसह इतर धर्मीय बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन जितो कोल्हापूरचे चेअरमन रवी संघवी यांनी पत्रकार बैठकीत केलंय. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या वतीनं गेल्या वर्षीपासून महावीर जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण जगभरात विश्वशांती सद्भावना निर्माण व्हावी या हेतूनं नवकार महामंत्राचं आयोजन करण्यात येत आहे. जितोचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या संकल्पनेतून गतवर्षी या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मागील वर्षी या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी 1,08,00,000 लोकांनी एकाच वेळी नवकार महामंत्र पठण करून विश्वविक्रम करत वैश्विक ऊर्जेचा संदेश दिला होता आणि 9 एप्रिल हा विश्व नवकार महामंत्र दिवस जाहीर केला होता. जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तिशाली मंत्र मानला जातो. या मंत्रामध्ये विश्वातील सर्व अरिहंत साधू उपाध्याय यांना नमन केलं जातं.
या मंत्रानं आत्मकल्याण होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते. सामूहिक मंत्र पठण केल्यानं एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुखशांती नांदेल. या भावनेनं यावर्षी देखील संपूर्ण जगात 9 एप्रिलला एकाच वेळी सकाळी 7:30 ते 9 या वेळेत नवकार महामंत्र पठण केलं जाणार आहे. जितो कोल्हापूर आणि इचलकरंजी चॅप्टरच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आणि कर्नाटक भागातील सर्व जैन श्रावक हे एकत्रितपणे जैन मंदिर, तीर्थक्षेत्र आणि विविध ठिकाणी एकत्रित नमोकार महामंत्र पठण करतील. भव्य आणि दिव्य अशा या कार्यक्रमाचं उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीमधून 9 एप्रिलला सकाळी 7:30 वाजता करणार आहेत. या कार्यक्रमात जैन समाजाबरोबरच इतर समाजही सामील होणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूर चॅप्टरच्या वतीनं शहर आणि ग्रामीण भागातील सर्व दिगंबर, श्वेतांबर, स्थानिकवासी, तेरापंथी या सर्व पंथीयांच्याकडून जैन मंदिरामध्ये नवकार महामंत्र पठण केलं जाणार आहे. कोल्हापूर आणि जवळच्या ग्रामीण भागातील जैन बांधवांसाठी महासैनिक दरबार हॉल इथं याचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमात जैन धर्मीयांसह सर्व जातीय आणि सर्व धर्मीय बांधवांनी सहभाग नोंदवावा आणि विश्वशांती सद्भावनेची प्रार्थना करावी असं आवाहन कोल्हापूर जितोचे चेअरमन रवी संघवी यांनी पत्रकार बैठकीत केलंय. या पत्रकार बैठकीला सचिव अनिल पाटील, जितेंद्र राठोड, राजीव पारीख, दिलीप ओसवाल, माया राठोड, स्वीटी पोरवाल, सपना शहा, डॉक्टर पूजा पाटील, विमल जैन आदी उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 11 एप्रिलला सतेज काव्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातील 105 कवींचा सहभाग असणार आहे. यावेळी पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार भूपाल शेटे यांना देण्यात येणार आहे. ही माहिती सतेज काव्य मंचच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली. सतेज काव्य मंचच्या वतीनं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 11 एप्रिलला सतेज काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी 11 वाजता साहित्यिक आणि चित्रकार मिलिंद यादव यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तर कवी डॉक्टर वसंत भागवत हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी प्रकाशक अनिल म्हाने, सामाजिक कार्यकर्ते सचिन खराडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना यावर्षीचा पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ कामगार नेते आणि निमंत्रक सुरेश केसरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. भूपाल शेटे यांनी गेली 40 वर्ष कुष्ठरोग बांधवांची सेवा केली आहे. स्वखर्चातून दरवर्षी कुष्ठरोग बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करतायत. राजकारण, समाजकारण आणि वंचित बहुजन समूहासाठी भूपाल शेटे यांनी भरीव काम केलंय. या उल्लेखनीय कामासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून रोख 5,000 रुपये, 25,000ची पुस्तकं आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर कवींना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या प्रसंगी डॉक्टर मिनल राजहंस, डॉक्टर वसंत भागवत संपादित नव्या विचारांच्या नव्या कविता या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. या संमेलनात राज्यभरातील 105 कवी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर करणार आहेत. या संमेलनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केलंय. यावेळी भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासने, अनिता काळे, दिनकर आडसूळ आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथं बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात घोड्याचं शिंगरू ठार झालंय. शनिवारी सायंकाळी 7:30च्या दरम्यान ही घटना घडली आहे. हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथले मेंढपाळ रवींद्र सिद्ध, काशीनाथ नांगरे, नितीन गावडे, कृष्णा डांगे या मेंढपाळांच्या सुमारे 400 मेंढरांचा कळप भिकाजी तुकाराम सिद्ध यांच्या शेतात बसायला आहे. ही शेती नागरी वस्तीत आहे. शनिवारी सायंकाळी 7:30च्या दरम्यान रवींद्र सिद्ध यांचा घोडा आणि त्याचं पिलू चरत होतं. त्याचवेळी बिबट्यानं मेंढराच्या कळपाशेजारी असणाऱ्या घोड्याच्या शिंगरूवर हल्ला केला. या हल्ल्यात ते जागीच ठार झालं. हल्ल्याची घटना रवींद्र सिद्ध, काशीनाथ सिद्ध यांनी तातडीनं यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली.
वाघमोडे यांनी याची माहिती वनपाल कुलदीप कांबळे आणि वनरक्षक श्रद्धा सोनटक्के यांना कळवली। वनरक्षक सोनटक्के यांनी घटनास्थळी रात्री भेट देऊन पाहणी केल्यानंतर आज घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला। घुणकी परिसरात बिबट्याची 1 वर्षापासून दहशत आहे। बिबट्याने अनेक वेळा शेतकरी मेंढपाळांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केलेत। या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे। गगनबावड्यातील 2 रंगाची फुले लागणाऱ्या जगातील एकमेव काटेसावरला वाळवी लागली आहे। पर्यावरण अभ्यासकांची दुर्मिळ झाडं वाचवण्यासाठी सध्या धडपड सुरू आहे। वृक्षप्रेमींनी केलेल्या प्रयत्नातून पुन्हा एकदा ही दुर्मिळ अशी काटेसावर बहरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। जैवविविधतेनं समृद्ध उत्तर पश्चिम घाटातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातल्या शेनवडे गावामधील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुर्मिळ आणि जगातील एकमेव अशा काटेसावर झाडाला पिवळ्या आणि गुलाबी रंगाची फुले येतात। यावर्षी या झाडाचा बहर येऊन गेल्यावर ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुलकर यांना या झाडाला वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनाला आलंय। या दुर्मिळ झाडाला वाळवीपासून वाचवण्यासाठी रोगप्रतिबंधक फवारणी आवश्यक होती। डॉक्टर बाचुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम, सह्याद्री देवराईचे सदस्य सुहास वायंगणकर, नितीन कांबळे, बापू जाधव आणि मीना हरमाणे यांनी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी करून उपचार केलेत। पर्यावरण अभ्यासकांनी काटेसावर झाडावरील वाळवी काढून झाडासभोवतालचा अनावश्यक वाळवी प्रवण झाडोरा काढून टाकलाय। झाडाच्या सभोवती झाडाखाली देखील छिद्र मारून कीटकनाशक द्रव्य सोडण्यात आलंय। जमिनीपासून वरती 10 फूट खोडावरील वाळवी व्याप्त भाग खरडून काढण्यात आलाय। क्लोरोपायरिफॉसचा स्प्रे आणि त्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराइड हे बुरशीनाशक स्प्रे फवारण्यात आले। निसर्गामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होणं ही अन्न साखळीतील एक नैसर्गिक प्रक्रिया असते, पण या दुर्मिळ वृक्षाच्या संवर्धनासाठी उपचार करणं अत्यावश्यक होतं। आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्मिळ आणि वारसा वृक्षांची नोंद करण्याची मोहीम सुरू आहे। अध्यक्ष मगदूम यांनी या दुर्मिळ वृक्षांची विशेष नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्मिळ वृक्षसंपदा दस्तऐवजामध्ये देखील केली आहे। अमृतनगर चिक्कुर्डे मार्गावरील चिक्कुर्डे पुलाजवळ वारणा नदीत पोहायला गेलेल्या नवे पारगावमधील संकेत कांबळे हा युवक शुक्रवारी सायंकाळी बुडाला होता। आज सकाळी 36 तासानंतर कोल्हापूर आणि सांगलीतील आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातून त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला। हातकणंगले तालुक्यातील नवे पारगावमधील संकेत रंगराव कांबळे हा युवक आणि त्याच्या इतर 2 मित्रांसोबत पन्हाळा आणि वाळवा तालुका दरम्यानच्या वारणा नदीवरील चिक्कुर्डे धरण इथं शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेला होता। नदीपात्रात उडी मारल्यानंतर तो काही अंतर पोहत गेला, मात्र नंतर तो पाण्यातील बोहऱ्यामध्ये अडकल्यानं त्याला पुन्हा नदीपात्रातून बाहेर येता आलं नाही। ही बाब त्याच्या मित्रांना लक्षात येताच त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला। शनिवारी दिवसभर आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर आणि सांगलीच्या कर्मचाऱ्यांनी वारणा नदीपात्रात बोटीच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवली, मात्र सायंकाळपर्यंत त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही। आज सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून वारणा नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर 36 तासानंतर संकेतचा मृतदेह वारणा नदीतून बाहेर काढला। संकेतचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं असून तो नोकरीच्या शोधात होता। त्याच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे। त्याच्या अपघाती मृत्यूमुळे पारगाव आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे। रुग्णसेवा करताना अनेक डॉक्टरांना दबावाला बळी पडावं लागतंय। अशावेळी मेडिकल असोसिएशन या संघटनेनं चांगल्या डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहायला हवं अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केली आहे। ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यकारिणी पदग्रहण समारंभात बोलत होते। कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखेच्या इंडियन मेडिकल असोसिएशनची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे। या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ आज आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती
टी.व्ही. नलवडे, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना निवृत्त न्यायमूर्ती टी.व्ही. नलवडे यांनी वैद्यकीय क्षेत्र हे सर्वात उच्च दर्जाचं क्षेत्र असल्याचं, समाजात डॉक्टरांबद्दल विश्वास आणि आदर निर्माण झाला असल्याचं सांगितलं. पण रुग्णसेवा करताना अनेक दबावांना डॉक्टरांना बळी पडावं लागतंय. अशावेळी संस्थेनं चांगल्या डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच डॉक्टरांच्या संरक्षण कायद्यामधील त्रुटी दूर करून तो जास्तीत जास्त प्रभावी करण्यासाठी न्यायालयीन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर आर.एम. कुलकर्णी, डॉक्टर संदीप साळोखे, डॉक्टर शकील मोमीन, डॉक्टर अरुण धुमाळे, डॉक्टर किरण दोशी, डॉक्टर प्रवीण नाईक, डॉक्टर राजेंद्र वायचळ, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर अशोक जाधव, डॉक्टर आशा जाधव, डॉक्टर डी.ए. पाटील, डॉक्टर एस.व्ही. सावंत, डॉक्टर प्रवीण हेंद्रे, डॉक्टर भरत ठकार, मोहन वायचळ आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथल्या मारुती दिनकर पोवार यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानं कुटुंबासमोर मोठं संकट उभं राहिलंय. वडिलांचा रक्तगट जुळून आल्यानं वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी किडनी देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आणि मुलाचा रुग्णालयाचा खर्च अधिक असल्यानं कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दानशूर नागरिकांनी मदतीचा हात द्यावा, असं आवाहन कुटुंबियांनी केलंय. पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथले मारुती दिनकर पोवार हे पुण्यातील एका खासगी कंपनीत अनुभवासाठी काम करत होते. त्यानंतर मारुती गावी परतल्यानंतर कोपार्डेमधील एका मिलमध्ये काम करत असताना त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं. औषधोपचार करूनही मारुती यांचे शारीरिक व्याधी कमी होत नसल्यानं त्यांनी पुढील तपासणी खासगी रुग्णालयात केली. यावेळी मारुती यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं समजलं. डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर किडनी बदलण्याचा सल्ला दिला. मारुती पोवार यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून वडील दिनकर पोवार हे गुऱ्हाळ घरावर काम करतात. सध्या त्यांचं वय झाल्यानं वयोमानानुसार जमेल ते काम करून 2 शेळी आणि बकऱ्या पाळून ते पोट भरतात. आई छाया पोवार याही शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत. मात्र घरावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी त्या छोटी मोठी कामं करतात. मुलगा अवघा 18 वर्षांचा असून दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं समजताच आईला मोठा धक्का बसलाय. वाईट वाटतं बरं. दरम्यान मारुती पोवार यांचा आणि वडिलांचा रक्तगट एकच असल्यानं त्यांची एक किडनी चालू शकते असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या. मुलाच्या भविष्यासाठी किडनी देण्यास वडील तयार आहेत. मात्र मुलग्याच्या उपचारासाठी मोठा खर्च असल्यानं कोल्हापुरातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची विनंती वडील दिनकर पोवार यांनी केली आहे. म्हणजे पोरग्याचं हे जे झालं तेव्हापासून मया झोडणी लावूनच घेतली. करत्याचा पोरगा माझा हे झालं असं, मग आता करायचं काय. मग मी त्या काळजीतच मी आता आली पाहिजे. ही माझी तब्येत किंवा काय माझं हे सगळं खराब रातना दिवस टेन्शन माझ्या डोसक्यात. मी केलं काय नाही झालं काय. त्यामुळं तेव्हा माझा प्रयत्न मी केला. ते पोरा किडनी द्यायची. तेव्हा डॉक्टर पहिले डॉक्टर होते ते म्हणजे तर 1-2-3 टेस्टा माझ्या केल्या. त्या नॉर्मल आल्या नाही. मग ते डॉक्टरांनी शिक्स सोडली. आता या डॉक्टरांनी माझे किडनीच्या ह्या टेस्टा पूर्ण केल्या. त्या आल्या सगळ्या चांगल्या. त्यांनी सगळी बाई दिली हे डॉक्टरांनी. आणि मी शेतनं पुढं मी मनपूर्वक माझी पोरग्याला माझी औषधी वाटली मला देण्याची किडनीची. लेकाला आजारातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबाची धडपड चालू आहे. मारुतीवर सध्या आठवड्यातून डायलिसिस करावं लागतंय. तसंच मारुतीवर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी 10 ते 12 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. पोवार कुटुंबानं समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलंय. खरंच परिस्थिती खूप वाईट आहे. गेली 9 वर्षे मी डायलिसिसवर जीवन घेत आहे आणि नशिबानं मला यावेळी एक चान्स मिळाला आहे. ते म्हणजे माझ्या वडिलांच्या मार्फत. वडिलांनी खरंच थोरून पुढे येऊन मला आपला स्वतःची किडनी मला
द्यायला तयार झाले आहेत आणि मी वायरिंगची इलेक्ट्रिकलची कामं करतो आहे आणि माझी घरची परिस्थिती अत्यंत खूप हालाकीची आहे. शेती फक्त आम्हाला एक अर्धा गुंठा शेती आहे, ती पण कोरडवाहू आहे आणि मी इलेक्ट्रिकलची कामं करतो आहे, पण ते कधी ना कधी माझ्याकडून होत नाही. त्यामुळे सगळा खर्च घराचा आहे आमच्या वडिलांच्या, पण वडिलांना पण आता ते पूर्णपणे झेपत नाही कारण त्यांचं वय खूप झालेलं आहे. आणि आता आम्ही ट्रान्सफॉर्मर निर्णय घेतला आणि ट्रान्सफॉर्मरचा खर्च जवळजवळ आम्हाला 10 ते 12 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे. मग ते पण जमणं आम्हाला खूप अवघड झालेलं आहे. तरी माझी अशी विनंती आहे की कळकळीची की लोकांनी आम्हाला जरा सपोर्ट करावा आणि यातून आम्हाला बाहेर काढावं. मारुतीवरील उपचारासाठी 9604 67 93 98 या क्रमांकावर मदत पाठवावी असं आवाहन पोवार कुटुंबियांकडून करण्यात आलंय. कोल्हापुरातील बसंत बहार रोडवरील गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोमध्ये खास लग्न सराईनिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये साड्यांच्या खरेदीवर भरघोस डिस्काउंट देण्यात आला आहे, तर खरेदीवर देण्यात येणाऱ्या कुपनवर TVS ज्युपिटर, 32 इंची LED TV, मोटोरोला मोबाईल जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. आजपासून 25 एप्रिलपर्यंत देण्यात आलेल्या या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोच्या वतीनं करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील बसंत बहार रोडवरील गजलक्ष्मी होलसेल साडी डेपोमध्ये ग्राहकांसाठी नेहमीच आकर्षक ऑफर देण्यात येतात. 35 वर्षांची परंपरा लाभलेल्या या साडी डेपोमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. सध्या सुरू असणाऱ्या लग्नसराईनिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे. आजपासून 25 एप्रिलपर्यंत ही ऑफर सुरू राहणार आहे. यामध्ये 700 ते 800 रुपयांची काठपदर साडी 499 रुपयाला मिळणार आहे. 800 ते 900 रुपयांची साडी 599 रुपयाला, तर 900 ते 1000 रुपये किंमत असणारी साडी फक्त 699 रुपयाला मिळणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही साडी खरेदीवर गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक खरेदीवर ग्राहकाला एक कुपन दिलं जाणार आहे. यातून 2 TVS ज्युपिटर मोपेड, 4 32 इंची LED TV, 4 मोटोरोला मोबाईल जिंकण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना मिळणार आहे. 1 मे रोजी याचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विनम्र आणि तत्पर सेवा, खात्रीशीर मटेरियल यामुळं गेल्या 35 वर्षांपासून गजलक्ष्मी साडी डेपो ग्राहकांचा विश्वास संपादन करते आहे. त्यामुळं या भव्य लग्नसराईत ऑफर आणि साडीवर गाडी ऑफर या दोन्ही ऑफरचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन गजलक्ष्मी साडी डेपो यांच्या वतीनं करण्यात आलंय. कागल तालुक्यातील कणेरी मठावर कारागीर महाकुंभ महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कणेरी मठ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यात देशभरातील विविध पारंपरिक कलांचा संगम पाहायला मिळाला. आरी भरतकाम, संधी प्रकाश कंदील, ज्यूट कला, कोशावर्क, वेत बांबू कला, कुंभार कला, टेराकोटा दागिने, कोल्हापुरी चप्पल, सोनार कला, धागा पेंटिंग, अल्पोना कला अशा विविध कलांचे आकर्षक नमुने या ठिकाणी सादर करण्यात आले. कागल तालुक्यातील कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कारागीर महाकुंभ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवांतर्गत प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यात देशभरातील विविध पारंपरिक कलांचा संगम पाहायला मिळाला. प्रदर्शनामध्ये नाजूक कलाकुसरीपासून ते मोठ्या आकारातील कलाकृतींचा समावेश होता. बाणगेतील कारागिराने सादर केलेली सुमारे 2.5 लाख रुपयांची सोने मिश्रित कोल्हापुरी चप्पल आणि 3.5 लाख रुपयांची साडी विशेष आकर्षण ठरली. लाकडी जंजीर, खादी कपडे, बनारसी साड्या, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, काचेचे दागिने, बंजारा गोधडी, मातीची भांडी, लेदर वस्तू, काचेची खेळणी आणि विविध शिल्पकला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ऑइल पेंट घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात 2 जण जखमी झालेत. या अपघातात ट्रकसह ट्रकातील मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार MH11 AB 4272 क्रमांकाचा ट्रक कागल आगाराजवळील सेवा रस्त्यावरून कागलच्या दिशेनं जात होता. टेलिफोन कार्यालयासमोरील परिसरात 2 सेवा रस्ते असल्यानं ट्रक चालक काहीसा गोंधळला. बोगद्याच्या दिशेनं जाणाऱ्या सेवा रस्त्यावर वळल्यानंतर चालकाला रस्त्याचा अचूक अंदाज न आल्यानं ट्रक अचानक पलटी झाला. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल पेंटचे डबे होते.
अपघातानंतर यातील काही डबे एकमेकांवर आदळून फुटले आणि उताराच्या दिशेनं रंग वाहू लागला. परिसरात रंग सांडल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या अपघातात ट्रकमधील 2 जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे, तर दुसरा किरकोळ जखमी झालाय. घटनास्थळी कागल पोलिसांनी तात्काळ धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणली. महाराष्ट्र शासनाच्या कृतिशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त होत आहे, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. भारतीय विद्यापीठे महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं सांगलीत आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारतीय विद्यापीठ महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग आणि कयाकिंग स्पर्धेचं आयोजन केलंय. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात या स्पर्धा होणार आहेत. आजपासून 8 एप्रिलपर्यंत सांगलीतील स्वर्गीय वसंतदादा पाटील स्मृती स्मारक कृष्णा नदी घाटावरील रॉयल बोट क्लब या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात ही स्पर्धा पहिल्यांदाच होतीये. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी होते. या प्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रीडा क्षेत्र हा करिअरचा सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे. शासनाच्या सकारात्मक आणि कृतिशील धोरणांमुळे राज्यातील क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त होत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रभारी कुलगुरू डॉक्टर गोसावी यांनी शिवाजी विद्यापीठाला शिक्षण, संशोधन आणि क्रीडा क्षेत्रातील 6 दशकांची समृद्ध परंपरा लाभली असून क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठ अग्रस्थानी असल्याचं नमूद केलं. यानंतर सर्वांनी कयाकिंग स्पर्धेतील थरारक क्षण अनुभवले. या स्पर्धेत देशभरातील 40 विद्यापीठांमधून 685 पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी झालेत. कयाकिंग आणि कनोईंगमध्ये जलक्रीडा प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर शरद बनसोडे, उद्योजक योगेश लोहकरे, अधिसभा सदस्य संजय परमणे, काव्यश्री नलवडे आदी उपस्थित होते. आज जगभरात ईस्टर संडे म्हणजेच पुनरुत्थानाचा दिवस साजरा केला जातोय. आजच्या दिवशी प्रभू येशू यांचं पुनरुत्थान झालं होतं. या निमित्तानं सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये येऊन एकत्रितपणे प्रार्थना करतात. त्यानुसार कोल्हापुरातील विक्रमनगर चर्चमध्ये देखील आज या दिवसानिमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी रेव संजय धनवडे यांनी पुढारीपण केलं, तर ब्रदर अतुल घाटगे यांनी संदेश दिला. यावेळी विजय काळे, योहानराव चौगुले, अजित रनवरे, महेश घाटगे, संदीप वाघमारे, आशिष माझगावकर, वैशाली फर्नांडिस यासह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मोटार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कागल तालुक्यातील वंदूरमधील दादासो सोनुले या दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. या अपघातात मोटारमधून प्रवास करणारे धाराशिव जिल्ह्यातील 4 जण जखमी झालेत. त्यांच्यावर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे बेंगलोर महामार्गावरील कागलजवळ आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कागल पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे. इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरात ड्रेनेज पाईपलाईनच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आलाय. या खड्ड्यात वाळूनं भरलेला डंपर अडकल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कर्नाटकातून वाळू घेऊन डंपर इचलकरंजीला निघाला होता. हा डंपर महासत्ता चौकात आल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं डंपर थेट ड्रेनेज लाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकला. या घटनेमुळे महासत्ता चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महापालिकेनं तो खड्डा काढला होता, मात्र त्या ठिकाणी भराव व्यवस्थित न टाकल्यानं हा प्रकार घडला. वर्दळीच्या वेळेत ही घटना घडल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर डंपर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली असून रस्त्यावर सुरू असलेल्या कामांदरम्यान योग्य ती सुरक्षा उपाययोजना न केल्यानं अशा घटना घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळानं संध्यामठवर 3-0 गोल फरकानं विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं रंकाळा तालीम मंडळाला 6-0 अशा गोल फरकानं एकतर्फी नमवलं. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळी 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या 16व्या मिनिटाला पाटाकडील नबी खानच्या पासवर प्रथमेश हेरेकर यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 33व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करत पाटाकडील संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात 57व्या मिनिटाला पाटाकडीलच्या रोहित पवारच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. 65व्या मिनिटाला ओंकार मोरे यानं मैदानी गोल केला. त्यानंतर 78व्या मिनिटाला रोहित पवार पासवर प्रथमेश हेरेकर यानं गोल केल्यानं पाटाकडील संघाला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. सामन्याच्या 79व्या मिनिटाला रंकाळा संघाच्या गोलरक्षक शरद मेढेच्या डोक्यावरून चेंडू मारत पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं गोलची नोंद केली. अखेरपर्यंत पाटाकडील संघानं 6-0 अशी आघाडी कायम राखत सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात वैयक्तिक 3 गोल करणारा पाटाकडीलचा ऋषिकेश मेथे पाटील हा सामनावीर ठरला. दुपारी 1:30चा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तालीम मंडळ यांच्यात खेळवण्यात आला. सामन्याच्या 6व्या मिनिटाला दिलबहारच्या थांगलेन यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संकेत वसनेकर यानं 42व्या मिनिटाला गोल करत दिलबहार संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात संध्यामठकडून गोल फिडीचे अनेक प्रयत्न झाले, मात्र त्यांना यश आलं नाही. सामन्याच्या अधिकच्या वेळेत 83व्या मिनिटाला थांगलेन यानं वैयक्तिक दुसरा गोल तर संघासाठी तिसरा गोल केला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं दिलबहार संघानं हा सामना 3-0 गोल फरकानं जिंकला. या सामन्यात वैयक्तिक 2 गोल करणारा थांगलेन हा सामनावीर ठरला. उद्या दुपारी 1:30 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे. तर 4 वाजताचा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यात खेळवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवेबाबत निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर. वैद्यकीय अधिकारी आढळले मद्यधुंद अवस्थेत. फुल टाईट डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमच्या इमारतीची दुरावस्था. स्लॅब कोसळत असल्यानं इमारत ठरतीये धोकादायक. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची नाराजी. शेअर मार्केटमधील पैशाच्या वादातून झालेल्या अपहरण प्रकरणाचा मुरगुड पोलिसांनी लावला छडा. अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करून अपहरण करणाऱ्या 3घांना केली अटक. दूधगंगा धरणात 7.93 TMC पाणी साठा. गतवर्षीच्या तुलनेत 1 TMC पाणी साठा कमी. आणि सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाची संध्यामठवर तर पाटाकडील तालीम मंडळ अ संघाचा रंकाळा तालीम मंडळावर विजय. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.